यात शिजून गेलं, उडत राहिले शिजायचं. बघू शकता मित्रांनो, आज आम्ही करीला कोंबडं कापलंय. कर बनवायची आम्हाला आमच्या वाड्यावर. आता आम्ही कोंबडं तयार करणार आहे, त्याची मस्तपैकी भाजी बनवणार आहे. तर पूर्ण ब्लॉग बघा आम्ही कसं कोंबडं तयार करतो. कोंबडं तयार करून खाणार आहे जात करीला. करी करता बरी दिली कोंबडीची. बघून घ्या मित्रांनो. आता मस्तपैकी तिला करपवून घ्यायची बारीक बुरीक केस. करपवल्यावर करपेल मटण चांगलं लागतं मस्तपैकी खाण्यासाठी स्वादिष्ट. आधी करपवली तिला मस्तपैकी. बघून घ्या चकचकात झाली. आता इतकं मटण पडलंय मित्रांनो, बघून घ्या. अंड बिंड असं मटण बघा मस्तपैकी पिवळं पिवळं चरबी बिरबी. बघू शकता आमची मामी इथं भाकरी करते. झाडाला भाकरी मस्तपैकी फुगली बाजरीची भाकर. पाणी लावलं का. तर मित्रांनो असं आहे आमचं जंगली जेवण. माझ्या बाजरीच्या भाकरी बिकरी होत आहेत एकदम मस्त चुलीवरच्या. बघा अर्ध्या जळले डागडुग पडेल. आता इथं सगळं भाजीचं वाटण उटण कुठून ठेवलंय. हळदी उलटी इकडे. हे बुकाली आहे आमची शिरमुलीत आहे. तर मित्रांनो आता चाललंय इकडं भाजी बनवण्याचं नियोजन. बघून घ्या कशी बनते ती. ते जिरं टाकलंय, आता हिरव्या मिरच्या टाकल्या, आता लाल मिरच्या ठेचा. लाल मिरचा तिखट लाल टाकला. हळद हळद संपून गेली, बटी टाकून. मित्रांनो आमची हळदी विसरली. रानवाटी पसारा आहे आमचा, समजून घेत जा. आता रात्रीचा टाइम झाला तर केव्हा जाणार म्हणतो हळदी घ्यायला. मित्रांनो आमच्या ताईला पण हसू येते. मी व्हिडिओ बनवतो म्हणून मला म्हणते त्याच काम आहे. काय करणार, मी धावतो आपली. आमचं जीवन कसं असतं ते. ज्याला आवडेल तो बिचारा लाईक करेल, ज्याला आवडेल तो बघेल. मी धावतो. मित्रांनो सपोर्ट करत जावा. ओके. कांदा आता कांदा बी टाकावं याला. मध्ये टाकला मिरच्यामध्ये लसूण लसूण भाजून कुठे होता कांदा. भाजून ना मग मिरच्यात कुठला टाकून लाल. मित्रांनो आमचा कांदा पण चुलीमध्ये भाजून मिरच्या सोबत कुठून टाकलेला आहे भाजीमध्ये. त्याला काय काम नाही, त्याला हेच काम. मग मला कोणतंही रात्रीच्या वेळी काम लावता. मी धावतोय ना माझा व्हिडिओ बनवून लोकांना. तुमचं नीट भाजी बनवायला लक्ष द्या. माझा बनवतोय ना. आता बोका टाकला डोळे. मित्रांनो हे आलंय मटण. आमची ताईची कोंबडी होती म्हणून तिला फार मित्रांनो आता मटणाला मस्त मसाले लावण्याचं मिक्सिंग चालू आहे. बघून घ्या जवळ जाऊन आवडते तुम्हाला. उडत राहिले शिजायचं. 2-4 पाहुणे बसलं ते जेवायसाठी बिटी करते ते. शिजून गेलं टाकताच बरोबर शिजून गेलं. चालू टाकलं शिजूनच जात ते. देवाड जरा आता खाऊन घे. अशी कोणती देशातली कोंबडी तुमची इतक्या लवकर शिजेल. आणि अजून ते तिला रस्सा बिस्सा करणार तितक्यात माझी चार्जिंग बी संपून जाणार. मित्रांनो बघून घ्या रस्सा. मी तुम्हाला पूर्ण ब्लॉग दाखवू शकणार नाही, माझी चार्जिंग पण सरून चालली.